रामकृष्ण हरी. माझं नाव गीता कुलकर्णी आणि माझा वारीचा अनुभव मला सगळ्यांशी शेअर करावा असा वाटतो. ॲक्च्युली वारीला मी 2019पासून सुरुवात केली. 2019मध्ये माझे मिस्टर आणि माझे दीर जे आहेत प्रशांत मेंढकी यांनी आम्हाला हडपसर ते जो दिवे घाट आहे, सासवडचा घाट, आम्ही तो एकत्र चाललो. आणि त्यावेळेस मला त्याच्यातली जादू समजायला लागली, त्याच्यातली ओढ वाटायला लागली वारीची. आणि मग त्याच्यानंतर तर करोना आला, 2 वर्ष जाता आलं नाही. पण 2022पासून एक माझी छान मैत्रीण आहे उमा कुलकर्णी. सो तिच्या सोसायटी, ती वाकडमध्ये राहते, सो तिच्या सोसायटीतल्या लोकांनी आळंदी ते पुणे वारी करायचं प्लॅन केला होता आणि त्यांनी 32 सीटर बस केली होती. सो तिने जेव्हा विचारलं तेव्हा मी एका क्षणात तिला हो बोलले. आणि मी आणि माझ्या एक मैत्रीण आहे, मैत्रिणीची आई, आम्ही दोघींनी तिथे एनरोल केलं आणि आम्ही आळंदीचा जो टप्पा आहे तिथून सुरुवात केली. पण आमची बस जिथे थांबली त्याच ठिकाणी बरोबर एया दिंडीची पण तिथेच थांबली होती, त्यांचा ग्रुपही. पण त्यांचा उत्साह बघून मला इतकं छान वाटलं की त्यांचं भजन कीर्तन, असा खूप मोठा उत्साह, त्यांच्या सगळ्यांच्या एया दिंडीच्या टोप्या. आणि त्या क्षणापासून मी एया दिंडीसोबत मिसळून गेले. मग त्यांच्यासोबत भजन कीर्तन वगैरे या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या. आणि मग तसं आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगते की आळंदीचे पुण्याचा जो टप्पा आहे तो मी चालत नाही, तो मी उड्या मारत वाजत गाजत नाचतच मी चालले. म्हणजे आळंदी ते ज्ञानेश्वर पादुका चौक हा आमचा टप्पा इतका सुंदर झाला, म्हणजे मला भानच नव्हतं की माझे पाय दुखतायत, माझे किती स्टेप्स झाल्यात. त्या दिवशी संध्याकाळी बघितलं माझे 45,000 स्टेप्स झाल्या होत्या. आणि तो इतका सुंदर होता की आम्हाला जेवणाचं वगैरे, आम्ही सोबत काही डबा वगैरे आणला नव्हता, तर आम्ही जेवणाचा काही डबा आणला नव्हता. तर एआय दिंडीने आम्हाला त्यांनी जो काही डबा आणला होता त्यातलं त्यांनी आम्हाला जेवण शेअर केलं, आम्ही त्यांच्यासोबत जेवलो. सो असं वसुधैव कुटुंबकम अशीच तिथे आम्हाला तेव्हापासून आम्हाला जाणीव झाली की हे सगळेजण आपण आहोत, हे एक घर आहोत, एक कुटुंब आहोत. तसं त्यांच्यासोबत आम्ही जेवलो आणि म्हणतो ना की नाचत गाजत आम्ही भजन वगैरे म्हणत आम्ही तो टप्पा हे केला. मग त्यावेळेस मी सगळी एआय दिंडीबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही घेतली, मी आणि उमानी, आणि म्हणलं की आता प्रत्येक वर्षी आपण एआय दिंडीसोबतच आपण वारी करायची. सो आता आम्ही वर्किंग आहोत, तर आम्हाला 17-18 दिवस पूर्ण वारीसाठी देता येत नाही. त्याच्यामुळे म्हणजे मी स्वतः एक संकल्प केला आहे स्वतःशी की मी दरवर्षी एक एक टप्पा जो आहे माऊलींची जी आहे वारी, त्याचा एक एक टप्पा मी पुढे जात जाईल. सो मग त्याच्यानंतर मी परत एआय दिंडीतर्फे पुणे ते सासवड केलं, दिवे घाटचा तो टप्पा केला, तोही सुंदर झाला. त्याच्यामध्ये मला ओजस्विनी नावाची एक सुंदर मैत्रीण मिळाली. आणि प्रत्येक वारीमध्ये तुम्हाला सांगते, प्रत्येक टप्प्यामध्ये मला सुंदर मैत्रिणी मिळतात, चांगले लोक माझ्या संपर्कात येतात, त्यांचं मार्गदर्शन मिळतं. सो जो दिवे घाटाचा जो होता एआय दिंडीसोबत, तेव्हा प्रचंड ऊन होतं आणि खूप ऊन होतं म्हणजे. आणि त्या दिवे घाटामध्ये इतकी झाडं आहेत की तिथे बसून आपण आराम करू किंवा काय. आणि जनरली मला उन्हाचा त्रास होतो, म्हणजे एखादा तास जरी मी उन्हामध्ये बाहेर फिरले तर माझं डोकं वगैरे दुखायला लागतं आणि त्रास होतो. पण तो पूर्ण टप्पा जो आहे, म्हणजे सकाळी 7:30 पासून ते 4 पर्यंत आम्ही चालत होतो. एवढं रणरणत ऊन होतं, पण मला जणू जाणवत होतं की माझ्या डोक्यावर जणू विठ्ठल माऊली मला सावली देत आहेत, असं मला त्याची मला जाणीव होत होती. आणि मला अजिबात ऊन लागलं नाही, काहीच त्रास झाला नाही, काहीच त्रास मला झाला नाही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मी एवढं त्यावेळेस 40-1 किलोमीटर आम्ही चालले असू त्या दिवे घाटाच्या मध्ये, तरीही मला दुसऱ्या दिवशी म्हणजे एक रात्र झोप झाली आणि मी ठणठणीत छान मला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी सायकलिंगला गेले, माझं रेग्युलर वर्कआउट किंवा रेग्युलर रुटीन मी चालू केलं. सो काहीही त्रास मला झाला नाही. आणि त्यानंतर तर माझं मग चालूच, म्हणजे त्याच्यानंतर मग मी जे आहे ते सासवड ते जेजुरी केलं, मग जेजुरी ते भाल्हे केलं, भाल्हे ते लोणंद आता मी काल केलं. आणि गेल्या वर्षी मी लोणंद ते तरडगाव हे जे उभं रिंगण आहे त्याचाही मी अनुभव घेतला. सो गेल्या 3 वर्षांपासून म्हणजे एकदा माझे वडीलही माझ्यासोबत आले,
गेल्या 4 वर्षांपासून माझी आई सुद्धा माझ्यासोबत येत आहे वारीला. सो इतकं सुंदर अनुभव आहे. सो मला वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी करायला पाहिजे. आणि माणूस म्हणून काय म्हणतो ना, की माणुसकी काय असते ते आपल्याला वारीमधून समजतं. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वारी शिकवते. ग्राउंडेड कसं राहायचं, द्यायचं. वारी म्हणजे लोकांना देणं आहे, लोकांची सेवा आहे. सो या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण वारीमधून शिकतो. सो रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. आणि प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा ही माझी मनापासून इच्छा आहे. जय हरी विठ्ठल.